सपना काकडे. आज सहयोग क्विक बज मध्ये गुढीपाडवा स्पेशल कोण आला आहे तुम्ही स्वतः बघू शकता. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या ब्युटिफुल गॉर्जस आणि इनसाइड आउट ब्युटी आणि माझ्या खूप खूप फेवरेट प्रार्थनाजी बेहरे. थँक्यू. आणि आपले महाराष्ट्राचे लाडके बस बस एवढंच अभिजित खांडेकर. नाही म्हणजे मी तुम्हाला जे ओळखतीये ते गुरु म्हणून. हा तुझ्या तोंडात ते नाव आलं. येस. आणि त्यानंतर मग ते चला हवाई उद्यामध्ये जे स्वॅग होता तो असं सगळंच. आणि आता या मूवी मध्ये तुमचं जे तुम्ही आता जे सॉन्ग लॉन्च झालंय, बापरे काय लुक्स आहेत तुमचे. म्हणजे असं किती वेळा मला तर वाटतं 1 मिलियन मध्ये ना 50% तरीच आम्ही म्हणतो एवढं पटपट कसं वाढतंय, तर बहुतेक अर्धे व्ह्यूज तुमचे त्यातले. येस. आम्ही सारखं सारखं काय गाणं आहे ते. म्हणजे अजून जर कोणी पाहिलं नसेल चुकून तर खरंच बघा, तुम्ही प्रेमात पडाल त्या गाण्याच्या. पुन्हा पुन्हा ऐकावंसं आणि बघावंसं वाटतंय. थँक्यू. खूप छान. तर आपण क्विक बज असल्यामुळे क्विकली फक्त मी एक विचारेल मूवी विषयी. आपला जो अपकमिंग सखे ग साजनी हा बहुचर्चित आणि मी आधीच डिक्लेअर करते की सुपर हिट जो मूवी आहे तो प्रार्थनाजी तुमच्या हजबंड बरोबर तुम्ही केलाय. म्हणजे हजबंड डिरेक्टर आहेत, तर कसं वाटलं? खरं तर सांगू ना, मी म्हणजे ही पहिला सिनेमा आहे मराठी सिनेमा जो त्यांनी डिरेक्ट केला आणि मी काम करते. 8 वर्ष झाली खरं तर आमच्या लग्नाला, पण समहाव तो योग जुळून नाही आला आणि कुठेतरी ह्या फिल्मच्या निमित्तानं आम्ही दोघं एकत्र आलो. असं म्हणायचे मला लोक. खूप जणांनी हा प्रश्न विचारला की काय मग तुमच्यात भांडणं व्हायची का, कारण तो डिरेक्टर आहे तर त्यांनी तुला ओरडलंय किती वेळा. तर मी खरं सांगते, जरी तो डिरेक्टर असला आणि मी त्याची बायको जरी असली तरी सेटवर तो फक्त डिरेक्टर होता, तो नवरा नव्हता. त्यामुळे तो जसं म्हणायचा ते मी फॉलो करायचं एक ॲक्टर म्हणून, जे मी बाकी सगळ्या फिल्म्समध्ये पण केलं. पण ऑफकोर्स आनंद या गोष्टीचा आहे की आम्ही दोघांनी एकत्र, ॲक्च्युली त्यांनी जे स्वप्न होतं, त्याच्या डोक्यात जी कल्पना होती, त्यांनी ह्याच्या आधी साऊथमध्ये खूप कामं केली आहे, त्यांनी हिंदी फिल्म पण डिरेक्ट केली आहे, पण मराठीचं प्रेम मी त्याच्या आयुष्यात आल्यावर वाढलं आणि म्हणून त्यांनी जेव्हा माझ्यासाठी या फिल्मसाठीची जी त्याची कल्पना होती डोक्यात ती त्यांनी केली आणि आम्ही मित्रांनी त्याला तो सपोर्ट केला. सो सब्जेक्ट त्याचा थोडासा वेगळा आहे. मला असं वाटतं की हा मे बी खूपच टिपिकल मराठी फिल्मचे सब्जेक्टहून थोडासा वेगळा, असं नाही म्हणता ना की वेगळा आहे, पण ऑफकोर्स प्रवासावर मराठीत पण सिनेमे झालेत. पण हा सिनेमा ना तुम्ही बघितल्यावर तुम्हाला कळेल, त्याचं शॉर्ट टेकिंगपासनं सगळ्या गोष्टी ना खूप रिअल वाटल्या आहेत. इनफॅक्ट आमचे जे डायलॉग्स पण आहेत तर तुम्हाला असं वाटणार नाही की आम्ही टिपिकल डायलॉग्स म्हणतो. सो आणि ही प्रवासावरची फिल्म आहे. सो पहिल्या दिवसापासून प्रवास करताना जिथे आम्ही गेलो होतो, म्हणजे फिल्ममध्ये जिथे दिसले आम्ही गेलो आहे सिनेमात, तिथेच आम्ही पहिल्यांदा गेलो. म्हणजे सो लिनियर प्रवास आहे. जसा फिल्ममध्ये जे घडतंय तसं आम्ही शूट करत गेलो आणि ते घडलंय. आणि त्याचबरोबर सखे ग साजणी जे फिल्मचं नाव आहे, अकॉर्डिंगली जरी ती प्रवासाची फिल्म असली, जरी 3 मित्र प्रवासासाठी निघालेत आणि सोलो ट्रिप म्हणून निघालेत आणि नंतर ते तिघं कसे तिथे भेटतात त्या थायलंडमध्ये आणि मग त्यांचा प्रवास कसा घडतो ते तर आहेच आहे, पण त्याचबरोबर एक छोटीशी गोड स्टोरी पण आहे. आणि ती स्टोरी आय थिंक तुम्ही जेव्हा फिल्म बघाल तेव्हा तुम्ही एन्जॉय कराल. का सखी ग साजणी आहे तर कोण कोणाची सखी आहे, कोण कोणाचा साजणा आहे आणि काय होणार आहे. सो एका प्रवासाने 3 मित्रांच्या आयुष्यात कसा बदल होतो अशी कल्पना होती माझ्या नवऱ्याच्या डोक्यात आणि त्याला संदर्भून ही फिल्म त्यांनी शूट केली. सो आय एम शुअर ती आता तुम्हीच ठरवा. 3 एप्रिलपासून फिल्म थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. तर तुम्हाला कशी वाटली, काय वाटली तुम्हीच सांगा. थँक्यू सो मच. आम्ही मनापासून काम केलंय, आता तुम्हाला ठरवायचं आहे. फक्त एक होतं यामध्ये की जसं तुम्ही सांगितलं की प्रवास आहे, मित्र आहेत, छान स्टोरी आहे, पण मग नक्की कुणी बघितला पाहिजे, म्हणजे कुठल्या वर्गाने हा नाही, हा मला असं वाटतं असं नाहीये की फक्त एक अमुक वयोगटासाठीच हा बनलेला आहे. मला असं वाटतं लहान मुलं पण खूप एन्जॉय करतील. इनफॅक्ट मला असं वाटतं सिनियर सिटीजन पण, कारण काय होतं की प्रवास हा म्हटला ना तो सगळ्यांनाच आयुष्यात गरजेचा असतो. स्पेशली आफ्टर कोविड असं झालं होतं की आपण इतके आपल्या आयुष्यात, आपल्या कामात इतके बिझी होतो की आपण प्रवासाकडे जास्त लक्ष दिलं नाही. कोविड नंतर हे खूप समोर आलं की एक प्रवास करा, सोलो ट्रिप करा, किती महत्त्वाची तुम्ही स्वतःला ओळखू शकता. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी ह्या सिनेमातनं इतक्या छान पद्धतीने मांडल्या आहेत. जरी फिल्म म्हणजे असं खूप लोक मला म्हणाले की अरे फिल्म थायलंडची आहे तर थायलंडमध्ये जी मजा होते आणि जे काय आहे ते मग लहान मुलं कसे बघू शकतील, तर तसं नाही आहे. ही प्रवासाचा सिनेमा आणि खूपच प्युअर आणि खूपच क्लीन सिनेमा आहे. सो लहान मुलं पण तेवढाच एन्जॉय करू शकतील तसा सिनेमा आहे. सो आय थिंक त्यामुळे सगळ्याच वयोगटाला आवडेल नक्कीच.
खूप एक्साइटमेंट आहे. थँक्यू. छान, थँक्यू सो मच प्रार्थनाजी. थँक्यू. आणि सर तुम्हाला एक विचारेल मी की तुमची नक्की भूमिका काय इथे? या चित्रपटाबद्दल जेवढं सांगू तेवढं कमी आहे, कारण एकतर खूप उत्तम गोष्ट आहे आणि आपण जसं बघतोय सध्या मराठी प्रेक्षक हे सगळ्या विषयांवरचे सिनेमे खूप चांगल्या पद्धतीनं अप्रिशिएट करतायत, डोक्यावर घेत आहेत आणि त्याला तितकं उत्तम प्रतिसादही देत आहेत. तशीच एक फार सुंदर घटना या चित्रपटाद्वारे एक गोष्ट सांगायचा प्रयत्न आम्ही केला आहे. प्रार्थना म्हणाली तसं 3 मित्र सोलो ट्रिपवर जातात, अचानक थायलंडमध्ये भेटतात आणि मग त्यांच्यामध्ये काय गमती जमती होतात हे खरं तर एक कथासूत्र आहे याचं. त्यामुळे सगळ्यांना खूप आवडेल. माझ्या भूमिकेचं नाव सिड आहे, सिद्धार्थ. त्या अत्यंत मनमिळावू या दोघींना अचानक तिथे भेटलेला, पण त्याची पण एक बॅकस्टोरी आहे. त्यामुळे त्या काही गोष्टी ह्या चित्रपट पाहिल्यानंतरच तुम्हाला उलगडतील. एक छोटासा सस्पेन्स नाही म्हणणार, पण काही ट्विस्ट आहेत या कथेमध्ये, जे त्या कथेला अजून रंजक बनवत आहेत. आणि थायलंडच्या बॅकड्रॉपवर घडणारी प्रार्थना बेहरे, अभिजित खांडकेकर आणि पूजा सावंत, म्हणजे आम्ही तिघं जी कॅरेक्टर्स प्ले करतोय, या 3 मित्रांच्या आयुष्यात घडणाऱ्या या घडामोडी तुम्हाला मोठ्या पडद्यावर बघताना फार मजा येणार. त्यामुळे सिड हे कॅरेक्टर घेऊन या चित्रपटाच्या निमित्तानं मी आलोय. ओके, बेस्ट. आणि जे टीजर आम्ही पाहिलं होतं त्यातूनच कळत होतं की वाव मजा येणार आहे. सो आता आम्ही खूप एक्सायटेड आहोत आणि नक्की भरभरून सगळ्यांनी, सगळ्या गटातील म्हणजे फॅमिली सकटच सगळ्यांनी जा. मॉम किड्स, मॉम डॅड किड्स असे सगळे जाऊ शकतात आणि सिनियर सिटीजन असतील तर त्यांनाही न्या, त्यांनाही दिसू देत हो, काय चाललंय, absolutely. छान प्रवास. आणि जेनझी मुलांना तर नक्कीच आवडेल. सो नक्की हे करा. आणि जे माझं एक पर्सनल ओपिनियन आहे ते सांगते की जे आपले तुम्ही जेनझी म्हणालात आत्ता म्हणून सांगते की जेनझीजला काय वाटतं की इंग्लिश आणि हिंदी हे कंटेंटमध्ये मजा येईल. सो वी विल रॉक देअर. बट आय एम डॅम शुअर टीजर आणि सॉन्ग बघून की त्यापेक्षा जास्त मजा तुम्हाला सखे का साजनी बघताना येणार आहे. सो बघा आणि नक्की कमेंट्स करा. बुक माय शोवर रेटिंग्स पण द्या, रिव्ह्यूज पण द्या की कसा वाटला. जेन्युइन फीडबॅक द्या तुमचा, काहीही हरकत नाही आहे. तुम्ही जे काही जेन्युइन सांगाल बट नक्की सांगा. सो स्टे ट्यून अँड बी विथ अस फ्रॉम 3rd एप्रिल. थँक्यू सो मच. थँक्यू.